साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भारतीय साहित्यातील अण्णाभाऊंचे क्रांतिकारक योगदान या विषयावर महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीपाल सबनीस होते, तर प्रमुख वक्ते थोर विचारवंत साहित्यिक विश्वास पाटील, रवी प्रकाश कुलकर्णी, रतनलाल सोनाग्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट होते। या कार्यक्रमावेळी मंजिरी घाटगे आणि महेश शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शलाका पाटील यांनी केलं। अविनाश गोडबोले यांनी आभार मानले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनाच्या निमित्तानं दर सालावादाप्रमाणे गेली 28 वर्ष आपल्या संघटनेच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या साहित्यावर वेगवेगळ्या विषयावर आपण स्मृती दिन साजरा करतो आणि अशाच या धर्तीवर आज सन्माननीय आदरणीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस जी, सन्माननीय प्रमुख वक्ते ज्यांच्यामुळे पानिपत या सगळ्या जगाला कळालं असे आदरणीय सन्माननीय विश्वासराव पाटील साहेब, अण्णाभाऊंचे कलीग सहकारी सन्माननीय आचार्य प्राचार्य रतनलाल सोनाग्रा सर, सन्माननीय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रवी प्रकाश कुलकर्णी जी, रमाकांत जाधव साहेब, या सर्व मंडळींना घेऊन आपण ही महाचर्चा करत असताना दरवर्षी आपण समाजात अतिशय चांगलं काम करणाऱ्या महत्वपूर्ण कार्यकर्त्यांच्या पाठीशी अण्णांच्या विचाराची थाप पडावी म्हणून काही पुरस्कार आपण या ठिकाणी सन्मानित करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आई मजुरी करते, वडील खोदकाम करतो आणि अशा कष्टाच्या कामामध्ये काम करत असताना मराठवाड्याच्या या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराच्या लढ्यामध्ये ज्यांनी खूप काम केलं, भारतीय दलित पॅंथर असो किंवा दलित पॅंथर असो, या चळवळीच्या माध्यमातून सातत्याने आक्रमक भूमिका ज्यांनी केली, ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी त्यांच्यावर धावून जाणे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे आमच्या चळवळीचे सहकारी आंबेडकरी नेते सन्माननीय महेश दादा शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय मंजेश्री समीर घाटगे, मी गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे पाहत असताना महिला चळवळीसाठी अतिशय योगदान त्यांचं आहे। सातत्याने काम करत असताना आपल्या घरातला पायका मोडून रडत आलेली जुन्यार घातलेली माय बहीण तिला आदरानं जवळ करणं, तांब्याभर पाणी देऊन तिच्या असलेल्या अडचणीच्या साठी धाव करणारी ही घाडगेताई अतिशय प्रामाणिकपणे अनेक वर्ष काम करत आहे। आमच्या या चळवळीचा ध्येय आहे, जे खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित समाजासाठी काम करताय अशांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण गेली 28 वर्ष आपण या ऐतिहासिक पुण्याच्या शहरामध्ये हा आपण कार्यक्रम आयोजित करतो। मी सातत्याने आमचे रतनलाल सोनाग्रा सर असतील, सबनीस सर असतील किंवा विश्वासराव पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींची विचाराची गंगा ऐकण्यासाठी मी सातत्याने त्यांच्या सहवासात राहत असतो आणि तो सहवास खऱ्या अर्थाने माझ्या कामाची येतो आणि तो सहवास म्हणजे आपल्यासारख्या उपेक्षितांच्या चळवळीसाठी मोर्चा आंदोलन करण्यासाठी त्यांचा विचार आपल्याला कामी पडतो। म्हणून या सन्माननीय विचारपीठावरील हे विचारवंत आपण यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय। मला खात्री आहे की ही सगळी मंडळी आपल्या बरोबर राहतात। आमचे जुने जाणते मित्र सन्माननीय अविनाश गोडबोले साहेब हे सातत्याने आमच्या
संघटनेच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने चळवळीला पाठीशी असतात. एखादा अग्रलेख असेल, एखादी बातमी असेल किंवा संघटनेच्या वेळोवेळी असलेल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्मरणिका असेल, हे सर्व करण्याच्यासाठी एक खंदा मित्र, एक सच्चा मित्र म्हणून आमच्या चळवळीचा, हा आंबेडकरी चळवळीचा ब्राह्मण मित्र जरी असला तो पुरोगामी विचाराचा ब्राह्मण माझ्या बरोबर आहे, याचा फार मला आनंद होतो. आणि म्हणून अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्ते, मी अनेक कार्यकर्त्यांना अनेक पद्धतीच्या ताकदी दिल्यात. सर्वांना आपल्याकडे सत्ता नाही मित्र, पण सत्ता नसताना हातात बाबासाहेबांचा नारा घेऊन आपण जाईल त्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आपण त्यांना फोडून काढतो आणि आहे तिथं झोपडं ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केल्याचं काम केलंय. मग बँका असो किंवा अन्य पोलीस खात्यातला असो, जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे गेली 28 वर्ष झोपडपट्टी सुरक्षा दल ही चळवळ सातत्याने सक्रिय पद्धतीने काम करते आणि त्यामुळेच अशा विचारवंतांना घेऊन ही चळवळ आणखी धारदार करायची आहे, हिला तेजस्वी करायची. एक म्हणतात की पीळ काय सुंब जळला तरी पीळ काही जळत नाही. म्हणजे माणूस एकदा त्या एखाद्या धंद्यातला असला, काय झालं की एकदा तमाशातले 2 सुरते रिटायर झाले, तमाशा बंद पडला. सुरते म्हणजे पाठीमागे सूर धरणारी दाजी गजीजी, ज्याला आपण झिलकरी म्हणतो. आणि बेकार होते. म्हणाले आम्हाला काहीतरी नोंदना द्या. एका शेठजींनी सांगितलं की आमच्या कल्पनाताई आहेत आणि त्या सुंदर भक्तिगीतं गातात, तर तुम्ही भक्तिगीताला सूर धरा. ते गेलं एका श्रीमंतांच्या माडीवर, ताईंनी सुरू केलं. मला हे दत्तगुरु दिसले. काय सुरुवात, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. आणि सुरू केलं, हाय ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, हिला हे दत्तगुरु दिसले. आता हे सांगायचं मला मुद्दाम कारण हे विषयांतर नाही. आज अण्णाभाऊंचं स्मरण करायचं आहे, त्यांच्यावर बोलायचं आहे. म्हणून मी काल एका प्रसिद्ध गायकानं म्हटलेली माझी मैना गावावर राहिली, आणि मागचे सुरते म्हणतात ह्याची मैना गावावर राहिली, ह्याच्या जीवाची होती या कायली. माझ्या जीवाची कायली झाली हो. कारण ही मैना म्हणजे कोणी सचोर नार नव्हती की जिच्याकडे बघून सिटी मारत होते अण्णा आणि गाणं गात होते. अरे ही मैना नव्हती तर ही महाराष्ट्र लक्ष्मी होती, आणि महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा हे अण्णाभाऊ करत होते. इतिहासातला तो दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. 21 नोव्हेंबर 1955 मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटनला 4 लाखाचा मोर्चा निघालेला होता. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली अण्णाभाऊ होते, आचार्य आत्रे होते, अमर शेख होते. आणि ह्या दिवशी का मोर्चा निघाला होता तर पंतप्रधान पंडित नेहरू आणि सखा पाटील मोरारजी देसाई यांनी घाट घातलेला होता. एखादी लहान मुलगी हातातली बावली घेते, एक पाय तोडते या बाजूला टाकते, दुसरा पाय त्या बाजूला टाकते, डोकं मोडते तिकडं टाकते. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या त्रिराज्य निर्मितीचा त्या दिवशी ठराव येणार होता. म्हणजे महाराष्ट्राची मुंडी तोडायची, तिला मुंबई म्हणायची. एक पाय तोडायचा तो गुजरात, दुसरा पाय तो महाराष्ट्र उर्वरित वगैरे. तर संयुक्त महाराष्ट्र, आमची भाषा, आमची संस्कृती, आमचा दिमाग, आमची परंपरा, आमचं सत्व, आमचं तत्व टिकलं पाहिजे म्हणून हातामध्ये डब घेऊन अण्णाभाऊ त्या दिवशी रस्त्यावर उतरलेले होते. आणि ही खरी अण्णाभाऊंची ओळख आहे. मंत्रालयाच्या बत्तड भिंतीना आज सुद्धा त्या मंत्रालयाचे बाप कोण होते याची साधी जाणीव नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अण्णाभाऊंसारखा माणूस किंवा महान लेखक, अजरामर लेखक, मानवतावादी लेखक यांना जर उद्या भारतरत्न पुरस्कार मिळाला तर त्यामध्ये गौरव अण्णाभाऊंचा होणार नाही, भारतरत्न पुरस्काराचा होईल. अण्णाभाऊंच्या जीवनाशी, त्यांच्या वेदनेशी
त्यांच्या सामर्थ्याशी एकरूप झालेला मराठी माणूस, मराठी अव्वल अशा प्रकारचा प्रतिभावंत, ब्राह्मण प्रतिभावंत, भटक्या विमुक्ताचा प्रतिभावंत, बहुजनाचा प्रतिभावंत, आदिवासी प्रतिभावंत, दलित प्रतिभावंत, मातंग प्रतिभावंत, कोणीही इतका एकरूप झाला नाही तेवढं या अण्णाभाऊशी विश्वास पाटील एकरूप झाल्याचं मी अनुभवलं. आणि विश्वास पाटलांच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्वाचा भूषणाचा भाग मी मानतो. त्यांची पानिपत झक मारावी, त्यांचं कर्तृत्व संबंध बाजूला ठेवावं आणि फक्त अण्णाभाऊशी एकरूप झालेला विश्वास पाटील हा मला महत्वाचा वाटतो. पण अण्णाभाऊचं डोंगरा एवढं कर्तृत्व, 33 ते 35 कादंबऱ्या, जवळजवळ 14-15 अशा प्रकारची वगनाट्य, शेकडो कथा आणि 7 चित्रपट लिहिणारा असा प्रकारचा प्रतिभावंत माणूस मला महाराष्ट्रात दुसरा कोणताही समकालीन आढळत नाही. वैराटांच्या कार्यक्रमाला बालगंधर्व नक्की गच्च भरेलेची मला खात्री आहे, कारण मी अनुभवलाय त्यांचा कार्यक्रम. आणि अशा प्रकारची ही विश्वास पाटलांची जी आपल्या समोर जे पुस्तक आलेलं आता इंग्रजीमध्ये येणार आहे, तसं मी एक घोषणा करतो, संवादी युग पुरुष डॉक्टर आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे पुस्तक माझंही येऊ लागले 2 महिने. हा भेद मिटावा, विषाची पेरणी बंद व्हावी म्हणून संवादी युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे दोन्हीही विश्वात्मकच आहेत. एक विश्वक्रांतिकारक विचारवंत आहे, एक विश्वाच्या शांततेला आकार देणारा, पोटात घेणारा हा विश्व साहित्यिक आहे. अशा या 2 महापुरुषांवरती एक पुस्तक येत आहे आणि याची घोषणा मी या ठिकाणी करतो. आणि आमच्या भगवानरावाचं मी विशेष आभार मानतो. मागेही त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्तेच करून आणलं होतं आणि त्यावेळी 2 पुस्तकाचा, आता अजून एक पुस्तकाचं वेगळं होईल. या ठिकाणी अण्णाभाऊंच्या नावानं हा जो जागर चालू, दरवर्षी जागर ते घेत आहेत, दरवर्षी मलाच अध्यक्षपद देत आहेत. विश्वास पाटील हे ठरलेले वक्ते आहेत. मी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि असा कार्यक्रम दरवर्षी व्हावा. फक्त अण्णाभाऊचा विजय असो, अण्णा शाहीर म्हणून त्यांचा गौरव करणं, डपडे घेऊन नाचणं, पिवळे फेटे उडवणं म्हणजे अण्णाभाऊंची जयंती किंवा पुण्यतिथी नाही. अण्णाभाऊच्या विचाराचा जागर या ठिकाणी खऱ्या अर्थानं होतो आहे. असाच हा होत राहावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना मी अभिवादन करतो आणि आमच्या भगवानरावचं विशेष कौतुक करून त्यांचा सत्कार कोणीच केला नाही, मी करतो. मला मिळालेली शाल मी त्यांना अर्पण करतो. साहित्यातील क्रांतिकारी योगदान या विषयात सहभागी झालेले हे सर्व मान्यवर अत्यंत हालाकीच्या अवस्थेत अण्णाभाऊंचे जीवन घडले. सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे भाऊराव साठे यांच्या घरी एका साहित्य रत्नाचा जन्म झाला. वाटेगाव ते मुंबई अशा पायी प्रवास करीत त्यांनी मुंबई गाठली. केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊंनी साहित्याच्या दालनात इतिहास निर्माण केला. तसेच त्या 35 कादंबऱ्या लिहिल्या, कित्येक पोवाडे लिहिले, लावण्या लिहिल्या. फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली. एवढंच नव्हे तर रशियाला जाऊन शिवरायांचा पोवाडा गायला. अशा या महान साहित्यिकाच्या स्मृती दिनानिमित्त मला आज पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न उच्चतम पुरस्काराने सन्मानित करावं. मुंबई कसली आहे, पुणे कसलं आहे कधीच पाहिलं नव्हतं, वाचलंही नव्हतं. गावात एखादं सरकारी वाहन दवाखान्याचं आलं तर आम्ही 2-2 किलोमीटर मागे पळणारी पोरं ते वाहन पाहण्यासाठी. नवख्या गावाला जायचे आनंद होता, पण पोटातली भूक आम्हाला सहन होत नव्हती. गाव सोडायचे, आईचे डोळे डबडबले. निर्णय घेतला, झोपड्याची ताटी लावली, हाताला धरलं, गाव देवताच्या पाया पडली, झपझप पावलं टाकत ती मुंबईच्या दिशेने निघाली, पुण्याच्या दिशेने निघाली.
काय माहित नव्हतं, कोणता रस्ता कुठल्या पुण्याला जातो काहीच माहित नाही. गावामधून केजमध्ये आलो, केजमधून कळमला आलो, कुर्डवाडीला आलो. पहिला प्रवास 18 किलोमीटरचा झाला आणि मी दबलो. 6 वर्षाचा होतो, अवघा 6 वर्षाचा होतो. कुर्डवाडीला आलो, बिराड टेकलं. काय बिराड होतं, पटकोर होती, 2 पांघरायची आणि एक लोखंडाची घागर पाणी प्यायला होती ठेवली. माईनं आजूबाजूची 4 घरं भीक मागून आणली, आम्हाला सर्वांना घातलं, उशीत घेऊन झोपली. सकाळी लवकर उठायचंय, सकाळी लवकर उठायचंय. उन्हाच्या अगोदर पुन्हा झपझप चालायचे, पायात चपला नाही. तापलेल्या डांबरी रस्ता पायाला चटके देतोय, त्या वेदना अजून सुद्धा माझ्या हृदयामध्ये आहे. असं करत 7 दिवसाचा प्रवास करून आम्ही पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी आलो. भयानक परिस्थिती होती. धावतं पुणे होतं, गाड्या पळत होत्या, मोठच उंच बिल्डिंग दिसत होत्या, टांगा घोडा गाडीची लगबग, कोणी कुणाला विचारत नव्हतं, आपापल्या लोक घाईमध्ये होते. आम्ही मात्र अगदी धरून आलेल्या सारख्या एका बिराडाच्या जागेवर, एसटी त्यांच्या समोर एक लिंबाचं झाड होतं बापू, त्या लिंबाच्या झाडाखाली माईनं बिराड टेकलं. काय करावं आता, मुलांना घालायचं काय, कुठून आणायचं. समोर कॅन्टीन होती, एसटी स्टँड मध्ये ती कॅन्टीन अजून सुद्धा आहे. मग आईने दिवसभर त्या ठिकाणी थांबलो. झिमझिम पाऊस येत होता. त्या कॅन्टीन मध्ये कॅन्टीन बंद करायची वेळ आली. त्या कॅन्टीन मधलं राहिलं सायलेलं एका कचरकुंडीमध्ये टाकायला गेले. माईने पळत जायचं, डुकरं यायच्या अगोदर आपण भरून घ्यावं, मुलांना घालावं. आधी माईनं डुकरं यायच्या अगोदर ते भरून आणायचं, आम्हाला घालायचं. 6 दिवस तिथं काढले. त्या हॉटेलवाल्यांनी पाहिलं, ही कुठली मंडळी आहे, कुठून आली, कचर कुंडीतलं खातायत. तेव्हा तो स्वतः हॉटेलवाला उठून आला, बाई कुठून आलीस. माझी आई म्हणाली, मी बीड जिल्ह्यावरून आले. काय एवढी परिस्थिती आहे. सांगितलं 72चा दुष्काळ आहे, पोट भरण्यासाठी, मुलं जगवण्यासाठी आली. बाई म्हणलं, हे बिराड उचल आणि त्या कॅन्टीनच्या जिन्याखाली ये, तिथं राहा, पाऊस लागतोय, राहिलेलं सायलेलं संध्याकाळी तुला आम्ही हॉटेल मधलं अन्न देऊ, काम बघू. माईने त्या जिन्याखाली 4 महिने जशी कुत्री आपल्या पिलांना घेऊन कुशीत बसते तसं आम्हाला बसवलं. कारण रस्त्यावर गेलं तर मूल गाडी खाली येईल, अपघात होईल, मूल जगावल. ज्या मुलांसाठी आम्ही इथपर्यंत आलो त्या मुलाचं जर बरं वाईट काही झालं तर आपल्याला केवढ्याला पडेल. म्हणून आई पुण्याच्या कुशीत कुठंतरी शेतमजुरी मिळेल का, काम मिळेल का, याची आम्हाला शोधाशोध करत होती आई. 4 महिन्यानंतर आमची आत्या पद्मावतीला राहते आणि पद्मावतीला राहत असताना आई थोडीशी जरा वेगळी होती की कोण्या पाहुण्यांच्या दारामध्ये नको, पाहुण्यांच्या दारामध्ये नको. मरण आलं तरी पत्करलं तरी चालेल, पण पाहुण्याच्या दारात मुलांना घेऊन जाणार नाही. वडील म्हणायचे, अगं चल माझी बहीण आहे तिथं 4 दिवस काढू, जगतील, तिथून काम मिळेल. पण नाही, आईने सांगितलं की शेजारी राहू, त्यांच्या आश्रयाने शेजारी राहू. आज ज्या पद्मावतीवर पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या गवताची कोप केली आणि आम्हाला सर्वांना घेऊन माहिती तर राहायची. पावसाळ्याचे दिवस होते, कोप फक्त काँग्रेस गवत टाकलेली कोप होती. रातभर पाणी आमच्या अंगावर यायचं. माईने आम्हाला कुशीत घ्यायचं आणि पाठीवर अख्खा पाऊस पाणी रात्रभर काढायची. ते दिवस माझ्या डोळ्यामध्ये आहेत आणि म्हणून मला वाटतं की माझ्या बसलेल्या आयांसाठी मला काहीतरी करावं, काहीतरी करावं लागेल. 350 किलोमीटर चालत आलेला पायाला बसलेले चटके वेदना देतात की पुन्हा त्या रस्त्याने माझ्या एखाद्या भावाला येण्याची वेळ येऊ नये. म्हणून आपल्याला फुले शाहू आंबेडकर वाचला पाहिजे, शिकलं पाहिजे. हा संघर्ष आहे मित्र. त्या एसटी स्टँड मध्ये अजून सुद्धा मी सर उभा राहतो आणि त्या काळामध्ये लहान असायचो, 6 वर्षाचा. कुणी केळाची साल फेकली की उचलून खायचो. आज माझ्याकडे बाबासाहेबांच्या कृपेने मोठी गाडी आहे, पैसे आहेत खिशामध्ये, परंतु ते दिवस नाहीत. माझे आई वडील माझ्यापाशी नाहीत. मी आज पोरगा आहे, ही खंत मला वाटते. आणि म्हणून आम्हाला का वाटतं की हे समविचारी, मग ते संत गाडगे महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, हे समविचारी आपण का म्हणतो. एका गावामध्ये संत गाडगे महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा तार नव्हती, काही नव्हतं. निरोप आला, गाडगे महाराज तुमचं मूल दगावलंय.
गाडगे महाराज भजनामध्ये तल्लीन होते. गाडगे महाराज त्याच भजनाच्या तालावर म्हणाले, पांडव गेले, कौरव गेले, असे गेले कोट्यान कोटी, काय रडू माझ्या एकट्या मुलासाठी देवकी नंदन गोपाला. माझ्या एकट्या मुलासाठी काय, मला हजारो मुलांचं स्वप्न माझ्या समोर उभं आहे, मला एकट्या मुलांसाठी रडून चालणार नाही. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भविष्यासाठी परदेशात जाऊन जेव्हा शिकत होते, बाबासाहेब परिस्थिती हालाकीची होती. बाबासाहेब आंबेडकर दुपारच्या सुट्टी, जेवणाच्या सुट्टीमध्ये लायब्ररीत बसून शिकायचे, कारण त्यांना अभ्यास महत्वाचा होता. एखादा पावाचा तुकडा खिशामध्ये घेऊन बाबासाहेब अभ्यास करायचे. लायब्ररीतली लोक अनेक वेळा म्हणायची की बाबासाहेब तुम्ही जेवत का नाही, पण बाबासाहेब म्हणाले नाही माझ्या खिशात पैसे नाहीत वगैरे काही. म्हणून एखादा कवी म्हणतो, परदेशात जर का जाऊन शिकला नसता भीम माझ्या एका पावाच्या तुकड्यावर, परदेशात जाऊन भीम माझा जर का शिकला नसता पावाच्या तुकड्यावर, माझ्या बांधवांनो आज तेच दिसलं नसतं तुमच्या माझ्या मुखड्यावर. बाबासाहेब पावाच्या तुकड्यावर शिकले. ज्या कॉलेजमध्ये बाबासाहेब शिकले, कोलंबियाला, त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले. इतकी पदवी घेतलेला पुन्हा विद्यार्थी झालेला नाही मित्रांनो, आणि होणारी नाही. त्याला कार्पेटवर म्हणतात, कार्पेट, लाल कार्पेट टाकतात. जो उच्च शिक्षित असतो त्याच्यावरून जातो, अजून त्याच्यावरून कोणी गेलेला नाही. सांगण्याचं एवढाच माझं तात्पर्य आहे. तथागतांचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारल्यानंतर बाबासाहेब सांगतात, माणूस म्हणून जगत असताना स्वतःच्या आयुष्यातला 1 तास वेळ आणि कष्टाचे 10 रुपये जोपर्यंत दुसऱ्या माणसावर तुम्ही खर्च करणार नाही, तोपर्यंत माणूस म्हणून या धर्तीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. स्वतः जगत असताना तुम्ही दुसऱ्याला जगण्यासाठी कामाला आलं पाहिजे, देह झिजवला पाहिजे. 1972-71 पासून सुरू झालेली माझी आज जीवन कथा, जीवनपट. मी अनेक पदावर काम केलं, पण मी कधी स्वतःची जाहिरात, स्वतःची पोस्टर आणि स्वतःची कधी बॅनर लावायचं काम कधी केलं नाही. आणि मी माझ्या भावांसाठी करतो, माझ्या बहिणींसाठी करतो, त्याचा गावगावा कशाला. कोरोनाच्या काळामध्ये 5 किलो धान्य वाटणार आणि 25 बॅनर लावून जाहिरात दाखवायचंय कोणाला आम्हाला. आमचे श्रीपाल सबनीजी पोटतिडकीने तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मागे त्यांचा हेतू काय असेल, तर माझा समाज बाबासाहेबांच्या चाकोरीत गेला पाहिजे, माझा समाज अण्णाभाऊंच्या विचारावर गेला पाहिजे, माझा समाज फुल्यांच्या विचारावर गेला पाहिजे. याच्यासाठी ते पोटतिडकीने व्याख्यान देत असतात. विश्वासराव पाटील असतील, ते असतील, रतनलाल सोनाग्रा असतील. आम्हाला मार्गदर्शक लाभले भरपूर, पण त्याचा फायदा आपण करून घेताना कुठेतरी कमी पडतो मित्र. आणि ते भरून काढण्याचं काम माझे मित्र भगवान दादा वैराट करतात. त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा तर असतीलच, परंतु मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बरोबरीने काम करत राहणार आहे. त्यांचं मार्गदर्शन मला लाभतंय. आणि बोलायला गेलं तर सबनीस साहेब, माझा नुसतं जीवन कथा जरी सांगितलं तर 4 पिक्चरची स्टोरी होऊन सुद्धा आत्मकथा लिहा. आणि तुम्हाला एक सांगतो, माझा आता 80 वर्षाचा भाऊ आहे, माझ्या दारात आहे. तीच माझी संपत्ती आहे, कारण आम्ही एका गाडीतली मुलं आहोत. मुलांनी टाकला, सुननी टाकला, नातवंडी टाकला, पण मी म्हणलं मी नाही टाकणार तुला, पण माझा बाबू आहेस. हे नाते जपा. अपने तो अपने होते दोस्त, कोई किसी का नाही होता है. आज भाऊ भावाला बोलत नाही का, तर भावाची बायको घरात आली. अरे काय झालं, ते राहू द्या ना बायांना चुली पुढे. तुम्ही भावात भाऊ एक राहा, बहिणीत बहिणी एक राहा, आईला सांभाळा. आई वडील हे दैवत आहे, पंढरपूरला जायची घरात नाही, तुमच्या घरामध्ये दैवत आहे, तिला फक्त पूजा. तुम्हाला कशाची कमी पडत नाही. त्या माईनं 9 दिवस 9 रात्र तुम्हाला पोटात ठेवलं, नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला. त्या आईला बायको आल्यानंतर मुलगा बाहेर काढतो आणि बायकोन ते दोघं पाळण्यात बसून झुलतात. हे पाप तुम्हाला नक्कीच कुठं सोडणार नाही, तुम्हाला ते फेडावं लागेल. म्हणून सांगतो की आई वडिलांचा सांभाळ करा. आणि अण्णाभाऊ एका ठिकाणी म्हणतात, पृथ्वी शेषाच्या
मस्तकावर बसलेले नाही, मजुरांच्या कष्टकरी मजुरांच्या हातावरती पेरलेले आहे. हे पुरोगामी भाष्य करणं हे अण्णांना जमलेलं आहे मित्रांनो. असं असलं तरी आपण त्याला लोकशाहीर मानायचं की मार्क्सवादी म्हणायचं, या संभ्रमात अनेक मंडळी भाष्य करताना दिसतात. भारतीय भाषांशिवाय झेक पोलिश, जर्मन, फ्रेंच, स्लोकाव, रशियन अशा अनेक भाषांमध्ये साहित्य मित्रांनो आलेलं आहे. आपल्या मराठी साहित्यात किती दिग्गज लोकांचं साहित्य परकीय भाषेत गेलेलं आहे की जो कधी उच्च शिक्षित नव्हता माणूस, आणि त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही वेगळ्या अंगाने बघितलं जातं मित्रांनो. पण असं असलं तरी अण्णाभाऊंनी त्या काळात मूकपणे सहन केलं होतं. ही जी माणसं असतात ना मित्रांनो, त्यांना आयुष्य फार कमी मिळतं. छत्रपती शिवरायांना 50 वर्ष आयुष्य मिळालं, अण्णाभाऊंना 49 वर्ष मिळालं, आणि 48 वर्ष तर छत्रपती शाहू महाराजांना मिळालं. या माणसांना आयुष्य का मिळत नाही असाही प्रश्न तुमच्या माझ्यासारख्यांना पडतो. पण तरी ते त्या कालावधीमध्ये समाजाला बरंच काही सांगून जातात, समाजाला बरंच काही देऊन जातात, आणि त्या विचारांवर ती पुढची पिढी जगत असते मित्रांनो. अण्णाभाऊंनी रशियामध्ये जे बघितलं होतं, इथे भारतात भाकरीसाठी सगळे झिजत होते लोक, आणि अण्णाभाऊ सहज लिहून जातात, रशियन माणसं यंत्राची गुलाम नसून यंत्राला त्यांनी गुलाम केलेला. पहिली गोष्ट, अण्णाभाऊ साठेंच्या बरोबर मी काही काळ काम केलं, हे तर आपल्याला सगळ्यांना सांगितलंय, माहिती आहे. पण आता जे 2 वक्ते मी बोलावले होते, रमाकांत जाधव आणि आता पुढे बोलणारे रवी प्रकाश कुलकर्णी, त्यांना याच्याकरता बोलावलं की या माणसांचं आयुष्य फार अद्भुत आहे. इतकं अद्भुत आयुष्य आता मी थोड्या वेळापूर्वी महेशजीचं जे ऐकलं, खरोखर माणसं कुठल्या कुठल्या परिस्थितीत येतात. रमाकांत जाधव हा सर्वात जास्त शिकलेला मनुष्य मुंबईच्या स्टुडिओ स्पॉट बाय होता, आणि या स्पॉट बाय माणसानं सगळ्या गोष्टी शिकल्या आणि इतकं आंतरराष्ट्रीय यश मिळवलं. पण त्याची आत्मकथा मी वाचली आणि त्याच्यामुळे मी प्रभावित झालो. मी म्हणालो, रमाकांत, मी तुझ्यावर कादंबरी लिहिली, कारण हा स्पॉट बाय असलेला मनुष्य, याची जी आत्मकथा होती, याच्या वडिलांना साप चावला, गावात कोणी वैद्य मिळेना, कोणी काही केलं नाही, शेवटचा उपाय म्हणून देवळात ठेवायचं, तिथेही ठेवू दिलं नाही, आणि अशा प्रकारे ते प्रेत त्यांना ते गाडीतून न्यावं लागलं. इतक्या भयानक परिस्थितीतून पुढे येऊन मुंबईमध्ये स्पॉट बाय झाला. ही मोठमोठी मंडळी, मीना कुमारी पासून तर ही सगळी मंडळी त्याला यादव म्हणून बोलवायची. हा सर्वात जास्त शिकलेला, कारण स्टुडिओमध्ये जे कोणी दिग्दर्शक होते ते देखील शिकलेले नाही. हा बीकॉम झाला होता त्या. असा एक आयुष्यामध्ये प्रचंड मोठं काम करणारा मॉरिशसमध्ये राहिलेला आहे. मॉरिशसमध्ये त्यांनी सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी कृतज्ञता त्याच्यामध्ये आहे. सोनबा येवले या नावाचा एक मनुष्य, बाबासाहेबांना पनवेलच्या नाक्यावर चहा मिळाला नाही, आणि तो चहा मिळाला नाही, त्याला चहा ते फोडून टाकलं, आणि तो मनुष्य शेवटी पाणी घेऊन बाबासाहेबांसाठी थांबला की बाबासाहेब कधीतरी इथून येतील, त्यांना तहान लागली तर कोण पाणी देईल. म्हणून 7 वर्ष सोनबा येलवे त्या झाडाखाली थांबला. त्या सोनबा येलवेवरची पहिली कादंबरी रमाकांतनं लिहिली. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी माणसं आहेत हे अण्णाभाऊच्या कुळातील माणसं आहेत, आणि त्या कुळातील माणसाला आपण बोलतो.
दुसरी गोष्ट, आज आपण आपल्या सुद्धा लोकांना आता यांना जर विचारलं की तुमची तारीख कुठली, जन्मतारीख, मला नाही वाटत यांना जन्मतारीख यांची कोणी सांगितलेली असेल किंवा सांगितले आता लिहिली तू. पण अशा काळात देखील एक गोष्ट तुम्हाला फक्त आठवते की सर वॉल्टर रायल नावाचा एक मोठा इतिहास संशोधक होता. त्याच्या समोर एक मारामारी झाली आणि ती मारामारी झाली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात काही बातम्या आल्या. त्या सगळ्या वर्तमानपत्रात इतक्या वेगवेगळ्या बातम्या होत्या की तो म्हणाला, अरे मी पाहिलं ते वेगळं होतं आणि सगळं आलं ते वेगळं होतं आणि कोर्टात गेल्यावर आणखीन वेगळं होतं. म्हणजे त्या मारामारीचा कुठेही काही संबंध नाही अशी स्थिती झाली. तर ते म्हणले माझ्या डोळ्या देखत जे घडलंय त्याचा वृत्तांत देखील चांगला येत नाही, तर इतिहासाचा वृत्तांत काय चांगला येणार. आणि महत्वाची गोष्ट याच्याकरता सांगतो, हे का सांगतोय की अण्णाभाऊ साठेंचा मृत्यू आणि त्यांचं जे शेवटचे अंतिम संस्कार होते 10 संस्कार कुठे झाले हे वाचताना मलाच खोटं चकित वाटलं की बाबा खोटं सर्टिफिकेट देखील आणून लोकांनी पुस्तकात लावलेले की या ठिकाणी झाले. पण त्या 10 संस्कारामध्ये उपस्थित असलेले माझे मित्र रवी प्रकाश कुलकर्णी हे त्या ठिकाणी होते. त्यांनी प्रत्यक्षामध्ये ते सगळं पाहिलं, ते लोक पाहिले, तो प्रसंग पाहिला. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की इतिहास सुद्धा खोटा होऊन जातो. कोण कोण आता सुद्धा काय काय लिहितं हे कळत नाही. मला सुबोध मोरे, कॉम्रेड आर.डी. मोरे फार मोठे बाबासाहेबांचे सहकारी होते. त्यांचे चिरंजीव सांगत होते की अरे किती खोटं लिहितात माणसं, काय काय लिहितात. आणि खरंच मी त्यांना सांगितलं की आपण या गोष्टी या ठिकाणी आपण कराव्यात. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या या 10 संस्काराला होता तेव्हा आपण या ठिकाणी ते सांगावं अशी विनंती मी रवी प्रकाश कुलकर्णी यांना करतो. रवी प्रकाश कुलकर्णी हे डोंबिवलीला असतात, ज्येष्ठ समीक्षक आहेत, ललितमध्ये लिहितात, चांगलं लेखन करतात आणि या सगळ्या चळवळीची त्यांची एकरूपता आहे. मध्यंतरी काय 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 येत होतं तेव्हा सोनागर मला विचारलं की अण्णाभाऊंचा 10 विधी कुठे झाला. तर मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, एवढे वर्ष करताय आणि मला काय प्रश्न करताय. तर ते बोलले नाही आमच्याकडे कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली, सर्टिफिकेट सुद्धा छापलं आहे आणि त्यांचा 10 विधी चिरागनगरला म्हणजे घाटकोपरला आला. तर मी म्हटलं नाही हे चुकीचं आहे. तर ते बोलले कशावर. तर मी म्हटलं प्रत्यक्ष त्यावेळी मी चिरागनगरला न जाता गोरेगावला गेलो, त्यावेळी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. तर तो प्रसंग सांगतो आणि आणखी 2 गोष्टी सांगणार की वावी भटांकडे आम्ही सगळी मंडळी गेलो. मी तर बच्चा होतो तेव्हा आणि कोणीतरी बातमी आणली की अण्णाभाऊ गेले. तर नारायण सुर्वे होते, वावी भट होते, राजा राजवाडे होते. तर कुठे जायचं. सगळ्यांना म्हणणं पडलं की आपण चिरागनगरला जाऊ म्हणजे घाटकोपरला जाऊ. तर मी म्हटलं नाही, अण्णाभाऊ आता गोरेगावला राहिलाय याची मला पूर्ण खात्री आहे. तरी सुद्धा आपल्याकडे एकमत होत नाही. तर म्हटलं ज्यांना चिरागनगरला जायचं त्यांना जाऊ द्या, मी मात्र गोरेगावला जाणार आहे. मग अर्जुन डांगळे वगैरे सगळी मंडळी जी होती त्यांची नावं सुद्धा मला तेव्हा माहित नव्हती बरं का. आम्ही सगळे गोरेगावला गेलो आणि गोरेगाव हे त्यावेळी भयंकर लांब वाटायचं. म्हणजे आज जसं पिरंगुट वगैरे ही पुण्यात आलंय तसं गोरेगाव हे मुंबईच्या बाहेरच होतं. संध्याकाळ झालेली होती आणि आम्ही गेलेलो होतो. तर सगळ्यात काळजी मला, मी सगळ्यात लहान होतो ना तेव्हा, की परत मुंबईला कसं जायचं इतकं ते वाटायचं. तर याबद्दल कुठलीही कॉन्ट्रोवर्सी असू नये की अण्णाभाऊंचा 10 विधी हा गोरेगावलाच तिथल्या ओशिवारा म्हणून स्मशानगृह आहे तिथे झालेला आहे. आणि एका चरित्रात अशी नोंद झाली की घाटकोपरला आहे म्हणून ती नोंद मला सोनागराज सरांनी सांगितलं की तुम्ही इथे या. आता विश्वास पाटील आणि हे अण्णाभाऊ तर गेले 20-25 वर्ष तुम्ही ऐकताच आहात. विश्वास पाटील सांगतील, सर सांगतील आपले. तरी सुद्धा काही गोष्टी कशा राहतात किंवा त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे असं म्हणतो. शैलेंद्रचं नाव तुम्ही ऐकलं असेल की मेरा जुद्धा जपानी पासून सगळी हे आहे. तर शैलेंद्रचा एकमेव कविता सूत्र न्योता और चुनौती आहे आणि तो त्या काळात